माझ्या मागे तुम्हाला बर्फाच्छादित डोंगर दिसत आहेत आणि तरी माझ्या अंगावरती स्वेटर दिसत नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही नक्की आहात कुठे? मी धरमशालालाच आहे. चौथी टेस्ट कव्हर करायला चाललेलो आहे. परंतु या थंड हवेमध्ये सुद्धा क्रिकेटने गरमी आणलेली आहे आणि ही गरमी अचाट आहे. मालिका 1-1 बरोबरीमध्ये आहे आणि त्यामुळे या शेवटच्या टेस्ट मॅचचं महत्त्व हे शतपटीने वाढलेलं आहे. पहिली टेस्ट जेव्हा पुण्यामध्ये ऑस्ट्रेलियाने जिंकली तेव्हा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ऑलमोस्ट सिंगापूरकडे पोचलेली होती. दुसरी टेस्ट आपण जिंकून सिंगापूरहून ती बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जणू काही दिल्लीला आणली आणि त्याच्यानंतर नाट्य रंगायला लागलेलं आहे. रांचीमध्ये जो खेळ झाला त्या रांचीमधल्या खेळामध्ये भारतीय टीमचा किंचित वर चष्मा होता. कारण बघायला गेलं तर ऑस्ट्रेलियन टीमनी मॅच वाचवण्याकरता धडपड केलेली आहे. त्यामुळे खेळाची लय ही भारतीय टीमकडे आहे. धरमशालामध्ये मॅच चालू होत असताना एक समस्या मात्र कायम आहे आणि ती म्हणजे विराट कोहली ही शेवटची टेस्ट खेळायची शक्यता खूप कमी आहे. त्याला झालेली खांद्याची दुखापती गंभीर आहे. त्याच्यातनं तो सावरलेला नाहीये आणि स्वतः कोहली जेव्हा म्हणतो की 100% फिट असला तरच तुम्ही टेस्ट मॅच खेळायला पाहिजे, हा नियम तो दुसऱ्यांकरता लावू शकतो, मग स्वतः करता तो मोडू शकत नाही. त्यामुळे भारतीय टीमचं नेतृत्व हे बहुतांशी प्रमाणामध्ये अजिंक्य रहाणे करेल आणि विराट कोहलीची जागा हा श्रेयस अय्यर घेऊ शकतो. ही झाली क्रिकेटची बाब. दुसरी महत्वाची गोष्ट नेहमी बोलली जाते आणि ती म्हणजे विकेटची. धरमशालाची विकेट इतिहास असं सांगतो की इथं फास्ट बॉलरची चलती असते, विकेटमध्ये थोडासा बाउन्स असतो. परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो या विकेटवरचा गवताचा कण हा काढला गेलेला आहे. त्यामुळे विकेटवरती आत्ता फक्त घट्ट रोल केलेली माती आहे. त्यामुळे ही माती 2 दिवसानंतर नक्की लूज होणार. कारण इथे आत्ता धरमशालाला हवा सुद्धा सुंदर आहे, ऊन लख्ख पडलेलं आहे. त्यामुळे हे विकेट कोरडं झाल्यानंतर याच्यावरती माती निघून याच्यावरती स्पिनरचं राज्य होणार. त्यामुळे टॉसपेक्षाही पहिल्या इनिंगच्या खेळाला हे महत्त्व खूप असणार आहे. त्यामुळे ही जी मॅच आहे ही दुसऱ्या इनिंगमध्ये नाही तर पहिल्या इनिंगमध्ये जास्त ठरणार आहे असंच मला वाटतं. सुनंदन लेले, धरमशाला, ई सकाळ करता.